शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कृषी वेध चॅनलच्या नव्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, आता जो काही 2026 चा जो काही खरीप हंगाम आहे तो सुरू झालेला आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला जर 2026 च्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन पिकाची जर पेरणी आपल्या शेतामध्ये करायची असेल तर त्यामध्ये आपण अशा कोणत्या ज्या काही 5 चुका आहे पेरणी करताना त्याचं विशेष लक्ष हे केलं पाहिजे। तर मित्रांनो, ह्या चुका जर आपल्या लक्षात आल्या तर त्या ठिकाणी निश्चितच आपल्या सोयाबीनच्या उत्पादनात आपल्याला वाढ व्हायला ही मदत होणार आहे। तर मित्रांनो, त्या 5 प्रकारच्या चुका ह्या कोणत्या आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, सोयाबीन हे 3 महिन्याचं पीक आहे आणि आपण त्या 3 महिन्यातच जर सोयाबीनला पेरताना जर चुका केल्या तर निश्चितच आपल्या उत्पादनात ही घट होणार आहे। तर आपण सोयाबीन पेरताना कोणकोणत्या चुका ह्या केल्या नाही पाहिजेत तर सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, त्यातली पहिली चूक म्हणजे पेरणीसाठी अति घाई करणं। तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा आपल्याकडे 70 ते 80 mm जर पाऊस पडेल तेव्हाच आपल्याला सोयाबीन पिकाची ही पेरणी करायची आहे। तर मित्रांनो, त्यातलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण काय करतो, जर जास्त आपल्या जर जमिनीमध्ये ओलावा जर जास्त असला तर तेव्हा जर पेरणी केली तर त्या ठिकाणी पेरणी जर केली तर त्या ठिकाणी आपल्या बियाला कुजवा लागतो व वापसा कंडिशनला जर पेरणी ही केली नाही तर आपल्या पिकामध्ये जी काही जर्मिनेशन असतं, जी काही उगवण क्षमता असते ती पूर्णपणे कमी होऊन जाते। त्याच्यामुळे सोयाबीन पेरताना आपल्या जमिनीमध्ये 100% ही वापसा ही असली पाहिजे। तर मित्रांनो, दुसरी महत्त्वाची चूक म्हणजे खूप खोलवर पेरणी करणे। तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, आपण जेव्हा आपण पेरणी करू मग ते टोकन यंत्रानं असो किंवा बैलाच्या साहाय्याने असो किंवा जे काही ट्रॅक्टरने आपण जे काही पेरणी करतो यंत्राच्या साहाय्याने ते असून आपण कमीत कमी 4 इंचाच्या खाली बी हे जाऊ द्यायचं नाहीये। तर मित्रांनो, काय होतं, 4 इंचाच्या खाली जर बी जर त्या ठिकाणी गेलं तर बियाची जी काही उगवण क्षमता आहे ती कमी होती व कदाचित जर अतिवाहनी जर पाऊस त्या ठिकाणी झाला तर त्या ठिकाणी जे काही बी आहे आपण पेरलेलं ते पूर्णपणे दबू शकतं व ते तिथं सडून त्या बियाचा आपलं खूप मोठं त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं। तर मित्रांनो, तिसरी महत्त्वाची चूक म्हणजे योग्य प्रकारे जे काही बीज प्रक्रिया हे करत नाही। तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, सर्वात पहिले बीज प्रक्रिया करायचा जो काही सर्वात महत्त्वाचा जो काही नियम आहे तो लक्षात घेणं त्या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, बीज प्रक्रिया करताना आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला जे काही एखादं बुरशीनाशक आहे केमिकल जे काही बुरशीनाशक आहे त्याचा वापर करायचा आहे। त्याच्यानंतर जे काही कीटकनाशक आहे रासायनिक कीटकनाशक त्याचा वापर करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जे काही जैविक कीटकनाशक असो किंवा बुरशीनाशक असो त्याचा वापर हा करायचा आहे। समजा आपण जर आता सध्या बियाला रासायनिक बुरशीनाशकाची जर बीज प्रक्रिया केली तर त्याच्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 तासांनी त्याच बियाला रासायनिक कीटकनाशकाची बीज प्रक्रिया ही करायची आहे व त्याच्यानंतर 3 ते 4 तासांनी आपल्याला जे काही जैविक जे काही कीटकनाशक व बुरशीनाशक आहे त्याची बीज प्रक्रिया आपल्याला धान्याला ही करायची आहे। मग मित्रांनो, आता रासायनिक बीज प्रक्रिया करताना आपण कोणत्या कोणत्या बुरशीनाशकाचा वापर त्यामध्ये केला पाहिजे, तर त्याच्यामध्ये आपण जे काही 22 आहे याचा वापर करू शकतो, जे काही प्रोपेनिम म्हणजे जे काही अँट्राकॉल आहे अँट्राकॉलचा वापर करू शकतो, जे काही कॅप्टन आहे बुरशीनाशक त्याचा वापर करू शकतो, M45 चा सुद्धा त्या ठिकाणी वापर हा करू शकतो। तर मित्रांनो, हे झाले बुरशीनाशक। आता कीटकनाशकाचा कोणत्या कीटकनाशकाचा त्या ठिकाणी वापर हा करू शकतो, मग त्याच्यामध्ये जे काही कराटे आहे कराटेचा वापर करू शकतो, थायोमिथॅक्झॅम आहे थायोमिथॅक्झॅमचा वापर करू शकतो व जे काही आणखीन जे काही मार्केटमध्ये उपलब्ध असणारे कोणतेही कीटकनाशक हे बीज प्रक्रियासाठी हे चालू शकतं। व मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची तिसरी गोष्ट, आता जैविक बीज प्रक्रिया करताना आपण कोणत्या कीटकनाशकाचा व बुरशीनाशकाचा त्या ठिकाणी वापर हा केला पाहिजे। तर मित्रांनो, जर बुरशीनाशकाचा वापर करायचा झाला तर मग त्याच्यामध्ये आपण सोडोमोनास, बॅसिलस, ट्रायकोडर्मा ह्या ज्या काही बुरशी आहे यांचा वापर हा करू शकतो व कीटकनाशकाचा जर वापर करायचा झाला मग त्याच्यामध्ये व्हर्टिसेलियम, मेटारायझियम, बिव्हेरिया ह्या ज्या काही कीटकनाशक ह्या ज्या काही बुरशी आहे जैविक यांचा वापर हा करू शकतो। मित्रांनो, आपण जर आपल्या सोयाबीनच्या बियाला योग्य प्रकारे जर बीज प्रक्रिया केली तर निश्चितच आपल्या सोयाबीनच्या बियामधले जे काही
रोग आहे ते कमी तर होणारच आहे, पण जमिनीतून येणारे जे काही सॉइल बॉर्न जे काही डिसीज आहे ते सुद्धा कमी व्हायला त्या ठिकाणी मदत ही होणार आहे. तर मित्रांनो, सर्वात महत्वाची आता चौथी चूक, आपण काय करतो, सपाट पद्धतीने सोयाबीनची लागवड ही करतो. मित्रांनो, काय होतं, सपाट पद्धतीने जर आपण सोयाबीनची लागवड केली व समजा असं लवणाचा किंवा खोलगट त्या ठिकाणी भागात जर सोयाबीनची लागवड केली व अति पाऊस जर त्या ठिकाणी झाला तर त्या ठिकाणी सोयाबीनला पाणी जास्त होईल, सोयाबीनचं जे काही सड होते, सोयाबीनचं पीक हे पूर्णपणे त्या ठिकाणी सडून जातं. व मित्रांनो, आपल्याला सोयाबीनचं पीक लावताना काय करायचं आहे, जी काही लागवड ही आपण करणार आहे ती बेडवरच त्या ठिकाणी करायची आहे. तर मित्रांनो, बेडवरच का करायची आहे, जेव्हा अति पाऊस जर झाला तर त्या ठिकाणी बेडमधून पाणी हे पूर्णपणे निघून जाणार आहे व जेव्हा त्या ठिकाणी पावसाची जी काही कमतरता ही भासणार आहे व जर आपण सोयाबीनची लागवड ही बेडवर जर केली तर निश्चितच बेडमध्ये ओलावा जास्त असल्यामुळे आपल्या पिकाला जो काही पाण्याचा जो काही ताण पडणार आहे तो पडणार नाही व आपलं पीक हे योग्य येणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला सर्वात महत्वाची आपण पाचवी चूक करतो. आपण काय करतो, सोयाबीन पेरताना फक्त नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम असलेलंच जे काही दाणेदार खतांचा वापर त्या ठिकाणी करतो. तर मित्रांनो, जे काही सोयाबीनचं जे काही पीक आहे त्याला फक्त नायट्रोजन, फॉस्फरस, जे काही पोटॅशियम आहे ह्याचा अन्नद्रव्याची गरज ही असते, पण त्याच्यात जर आपण जर सल्फरचा त्या ठिकाणी जर वापरच केला तर निश्चितच आपल्या उत्पादनात ही दुप्पट त्या ठिकाणी भर होणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही म्हणसाल मग सल्फरचा वापर केल्याने आपल्या सोयाबीनच्या पिकात हा दुप्पट जी काही भर आहे ती कशी होणार आहे. तर मित्रांनो, सोयाबीनमध्ये किंवा कोणत्याही तेलवर्गीय जे काही पीक आहे त्याच्यामध्ये सल्फरचा सर्वात महत्वाचा जो काही इम्पॉर्टंट हा रोल आहे. मग त्याच्यामध्ये सल्फरचा काय रोल आहे, सल्फर हा तेल बियामध्ये कोणत्याही पिकामधल्या जे काही तेलवर्गीय जे काही पीक आहे त्याच्यामध्ये बियाच्या जे काही बियामधलं ऑइल जे काही पर्सेंटेज आहे ते वाढवणं, दाण्याची जी काही क्वालिटी वाढवणं, शेंगामध्ये दाण्यांची क्वांटिटी वाढवणं, हे सर्वात महत्वाचं जे काही काम हे सल्फर त्या ठिकाणी प्ले करतं. मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, पेरणी करताना आपण एका एकरसाठी जर एक बॅग DAP वापरत असू किंवा 10-26-26 वापरत असू, हे जे काही दाणेदार खत आहे याच्यासोबत आपल्याला 10 किलो जे काही सल्फरचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. तर मित्रांनो, हे जे काही 5 चुका तुम्ही सोयाबीन पेरताना करू नका व ह्या चुका जर आपण योग्य प्रकारे लक्षात घेऊन जर सोयाबीनची पेरणी 2026च्या खरीप हंगामामध्ये केली तर निश्चितच आपल्या जे काही उत्पादनात ही वाढ होणार आहे व आपला खूप मोठा त्या ठिकाणी फायदा होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.